नमस्कार मंडळी. तर आम्ही विजिट केलं होतं केनियामधील मसाई मार्केटला. तर मसाई ही केनियामधील एक जमात आहे आणि हे मसाई जमातीचं वुडन आर्टवर्क आहे. हे मॅग्नेट आहे आणि हे वूडपासून बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या शेपचे बाउल्स आहेत आणि ह्या बाउल्सवरती हे मसाई जमातीचं प्रिंट केलेलं आहे. ह्या आहेत डुअर नेम प्लेट्स. त्यावरती हाकुना मटाटा लिहिलेला आहे. हाकुना मटाटा म्हणजे नो वरीज, करिबू म्हणजे वेलकम. आणि हे इकडे आहे मसाई फॅमिली. तर मसाई फॅमिलीमधील मॅन, वुमेन. तर पूर्वीच्या काळी हे मसाई लोक अशा प्रकारे जंगलामध्ये राहायचे, पण आता सुद्धा विलेजमध्ये अशा प्रकारचे मसाई लोक आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि हे सिटिंग ॲनिमल्स आहेत. नंतर इथे वूडपासून बनवलेले जवळजवळ सर्व प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर आफ्रिकेमध्ये जंगल खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे वूडपासून बनवलेल्या बऱ्याच वस्तू आपल्याला इथे मिळतात. तर इकडे फ्रूट बाउल आहे, वरती ॲनिमल मास्क आहेत आणि हा जिराफ आहे. तर ह्या जिराफची किंमत त्याने 2500 शिलिंग सांगितली. तर 2500 म्हणजे इंडियन रुपीजमध्ये किती होतात ते तुम्ही चेक करा. नंतर इकडे पण ॲनिमल्स आहेत, पण हे थोडे मोठ्या साईजचे आहेत. आणि हा बघा, हा हत्ती. ह्या हत्तीची किंमत त्यांनी सांगितली 15,000 शिलिंग, पण हा सॉलिड वूडपासून बनवलेला आहे. आणि इकडे स्पून्स, स्पॅच्युलास, वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या शेपचे बाउल्स. नंतर हे ॲक्सेसरीज, आफ्रिकन बॅग्स. त्यावरती केनिया, जम्बो वगैरे असं लिहिलेलं आहे. नंतर हा शर्ट आहे कॉटनचा, त्यावरती पण ॲनिमल प्रिंट आहे. नंतर हे टेबल मॅट आहे बीड्सपासून बनवलेली. तर असे कलरफुल बीड्स इथे वापरलेले आहेत. आणि हे टी कोस्टर आहेत. तर हे टी कोस्टर पण बीड्सपासून बनवलेले आहे. तर आफ्रिकेमधील मसाई जमात हे असे बीड्सपासून नंतर वूडपासून अशा ह्या वस्तू बनवते. नंतर इथे बॅग्स आहेत. बॅग्सवरती जम्बो आफ्रिका, जम्बो केनिया वगैरे असं लिहिलेलं आहे. तर जम्बो आणि मम्बो हे इथले ग्रीटिंग वर्ड्स आहेत. तर जम्बो म्हणजे हाय, मम्बो म्हणजे हाऊ आर यू. आणि इकडे बघा, ह्या बॅगवरती असं हे आर्टवर्क केलेलं आहे, आफ्रिकन आर्टवर्क. नंतर इथे फुटवेअर आहे. फुटवेअरवरती पण त्यांनी बीड्सचं वर्क केलेलं आहे. कलरफुल बीड्स इथे वापरलेले आहेत. नंतर हे ग्लास आहेत आणि ग्लासवरती पण ॲनिमलचं ट्रीचं प्रिंट आहे.